नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर तो बहीण आणि भावाच्या आत्म्याला जोडणारा आणि भावाच्या आयुष्याभोवती अभय कवच निर्माण करणारा एक महान आध्यात्मिक सोहळा आहे. पण नकळत किंवा अज्ञानापोटी रक्षाबंधनाला केलेल्या 3 भयंकर चुका भावाच्या प्रगतीत, आरोग्यात आणि भाग्यात मोठे अडथळे निर्माण करू शकतात. हे तुम्हाला ठाऊक आहे का? अशा कोणत्या 3 चुका आहेत ज्या रक्षाबंधनाला कधीही करू नयेत? राखीचा रंग, राखीची रचना आणि ती बांधण्याची पद्धत यामागे कोणते गूढ रहस्य दडले आहे? शुभ मुहूर्तावर आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या एका नामस्मरणाने बांधलेल्या एका साध्या रेशमी धाग्याने भावाचे आयुष्य कसे पलटू शकते, त्याचा आध्यात्मिक फायदा काय होतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्षाबंधनाला बहिणीने भावाला ओवाळताना आणि भावाने बहिणीला भेटवस्तू देताना कोणती गुप्त गोष्ट पाळावी, ज्यामुळे घरातील अन्नपूर्णा आणि लक्ष्मी अखंड प्रसन्न राहते. आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत शेगाव दरबार परंपरेनुसार रक्षाबंधनाला टाळावयाच्या 3 चुका, शुभ वेळेत राखी बांधायचे अलौकिक आध्यात्मिक फायदे आणि संत गजानन महाराजांचा सिद्ध मार्ग. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे कल्याण आणि भावाचे आयुष्य समृद्ध करायचे असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अत्यंत मार्गदर्शक व्हिडिओला. भक्तांनो, शास्त्रात प्रत्येक सणाचे काही सूक्ष्म नियम आणि आध्यात्मिक रहस्य सांगितले आहे. जेव्हा बहीण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा ती केवळ धागा बांधत नसते, तर तिच्या हातातील सकारात्मक ऊर्जा आणि तिची आत्मिक प्रार्थना भावाच्या नाडीसंस्थेत प्रवेश करत असते. परंतु जेव्हा आपण चुकीच्या वेळेत किंवा चुकीच्या पद्धतीने राखी बांधतो तेव्हा या ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. म्हणूनच संत महात्म्यांनी रक्षाबंधनाला काही गोष्टी टाळण्यास आवर्जून सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्या मुख्य चुका ज्या आपण चुकूनही करता कामा नयेत. पहिली चूक अशी आहे की खंडित प्लास्टिक किंवा अशुभ चिन्हे असणारी राखी वापरणे. आजकाल बाजारात प्लास्टिकच्या, धातूच्या किंवा विविध कलाकृती असलेल्या राख्या मिळतात. शास्त्रानुसार राखी ही नेहमी सुती, रेशमी किंवा कापसाच्या धाग्याची असावी. ज्या राखीवर प्लास्टिक, अशुभ चिन्हे किंवा तुटलेले धागे असतात ती राखी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. भावाच्या मनगटावर कधीही प्लास्टिकची किंवा खंडित तुटलेली राखी बांधू नका. नेहमी रेशमी किंवा सुती सुताची पवित्र राखी वापरावी. दुसरी चूक म्हणजे भद्रकाळात किंवा चुकीच्या दिशेला तोंड करून राखी बांधणे. भद्रकाळात बांधलेली राखी भावाच्या आयुष्यात आणि आरोग्यात विघ्न आणते, असा शास्त्राचा नियम आहे. त्याचसोबत राखी बांधताना भावाचे तोंड कधीही दक्षिण दिशेला नसावे. दक्षिण ही यमाची आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. राखी बांधताना भावाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावे. तिसरी चूक म्हणजे उघड्या डोक्याने व विना अक्षता राखी बांधणे. राखी बांधताना भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असणे अत्यंत आवश्यक आहे. उघड्या डोक्याने राखी बांधून घेतल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तसेच टिळा लावताना केवळ कुंकू लावू नये, त्यावर न तुटलेले तांदूळ म्हणजेच अक्षता लावणे अनिवार्य आहे. अक्षता अखंडता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भक्तांनो, आता जाणून घेऊया शुभ वेळेत आणि महाराजांचे नामस्मरण करून राखी बांधल्याने कोणते अलौकिक आध्यात्मिक फायदे मिळतात. जेव्हा शुभ मुहूर्तावर गणगण गणात बोतेचा जप करत राखी बांधली जाते तेव्हा भावाच्या शरीरातील
मुख्य नाड्यांवर सकारात्मक स्पंदने तयार होतात. ही स्पंदने भावाचे अपघात, आजारपण आणि अकल्पित संकटांपासून अभयकवच बनून रक्षण करतात. शुभ मुहूर्तावर रेशमी धागा मनगटावर बांधल्याने शरीरातील रक्तभिसरण आणि ऊर्जा संतुलित राहते. यामुळे पत्रिकेतील ग्रहदोष शांत होतात व भावाच्या कामात येणारे अडथळे दूर होतात. राखी बांधल्यानंतर जेव्हा भाऊ बहिणीचा आदर करून तिला यथाशक्ती भेटवस्तू किंवा मानपान देतो आणि बहीण भावाला मनापासून आशीर्वाद देते, तेव्हा त्या घरात साक्षात अन्नपूर्णा आणि श्रीलक्ष्मीचा अखंड वास राहतो. भक्तांनो, शेगावच्या परंपरेनुसार रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी तुमच्या घरातील श्री संत महाराजांच्या प्रतिमेला किंवा चरणी अर्पण करा. महाराजांना विनंती करा, हे गजाननराया, माझ्या भावाचे, माझ्या कुटुंबाचे सर्व वाईट दृष्टीपासून रक्षण कर. त्यानंतर ती प्रसादाची राखी भावाच्या मनगटावर बांधा. या एका छोट्या उपायाने तुमच्या भावाच्या पाठीशी साक्षात महाराजांचा अभयहस्त सदैव उभा राहील. भक्तांनो, या रक्षाबंधनाला या 3 चुका टाळून शुभ मुहूर्तावर राखी बांधा आणि गजानन महाराजांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करा. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, जय गजानन आणि गणगण गणात बोलते. हा पावन व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींपर्यंत, भावांपर्यंत व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये. सर्व भक्तांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते.